मी तिच्याकडे पाहत होतो आणि तिला पण समजले होते हा काय पाहत आहे म्हणून. मी विलास, मी गावात राहत होतो आणि एका ठिकाणी जॉब करत होतो. मला तिथे जास्त पेमेंट नव्हता, पण सुरुवातीला मला कामाची माहिती नसल्यामुळे मी तिथे काम करत होतो. आता इथे काम करून मला जवळपास 1 वर्ष झाले होते. आता मला त्या कामाची चांगल्या प्रकारे माहिती झाली होती, म्हणून मी विचार केला की शहरात जाऊन नवीन जॉब शोधायचं. मी शहरात गेलो आणि एका मित्राच्या मदतीने एक कंपनीमध्ये जॉब शोधला आणि मित्राच्या मदतीनेच रूम पण मिळाली. पण मला स्वयंपाक करता येत नव्हते आणि बाहेर किती दिवस खायचे हा प्रश्न मला पडला होते. मग मी मेसचा डब्बा लावला. एक मुलगा मला डब्बा आणून द्यायचा. माझे सर्व सुरळीत चालू होते. काही दिवसांनी एक स्त्री माझ्याकडे आली. तिच्या हातात पिशवी होती. ती माझ्याकडे आली आणि तिने मला डब्बा दिला. मी तिला विचारले, तुम्ही कोण आणि तो मुलगा येतो ना डब्बा देण्यासाठी? तर ती म्हणाली, तो गावाला गेला आहे, त्यामुळे मीच येईल रोज डब्बा घेऊन. माझे डब्बाचे काम आहे. तो मुलगा माझ्याकडेच काम करतो. ती दिसायला मीडियम होती. तिचे वय साधारण 40 वर्ष असेल. तिने मला डब्बा दिला आणि निघून गेली. असेच रोज आमचे चालू होते. ती डब्बा द्यायची आणि जाताना स्माईल करून निघून जायची. एकदा तिला मी म्हणालो, मला गावाला जायचे आहे, तर काही दिवस येणार नाही. गावाकडून आलो की तुम्हाला सांगतो. नंतर तिने आपला नंबर दिला आणि आपले नाव मनीषा सांगितले. नंतर मी आपल्या गावाला गेलो आणि 2-3 दिवस राहून परत आलो तेव्हा मी तिला कॉल केला आणि सांगितले, आज मला डब्बा पाहिजे. मी गावाकडून येताना खूप काही आणले होते. ती डब्बा घेऊन आली तेव्हा मी तिला ते दिले. ती म्हणाली, कशाला, नको असू द्या. तर मी म्हणालो, तुम्ही आम्हाला रोज जेवण देता, चांगल्या प्रकारचे जेवू घालता, आमचे एका प्रकारे सेवाच करता, तर आमचं पण कर्तव्य आहे तुमची सेवा करणे. यावरती हसली आणि तिने त्या वस्तू घेतल्या. आता ती डब्बा देताना बोलायची पण, आणि मला पण बोलायला आवडत असे. एक दिवस मी चहा बनवत होतो आणि मनीषा डब्बा घेऊन आली. मी दार उघडले आणि तिला म्हणालो, थांब, चहा बनवली आहे तर पिऊन जा. नंतर आम्ही चहा पित होतो आणि मी तिला तिच्याबद्दल विचारू लागलो. ती सांगत होती ती आईकडे राहते आणि डब्बावरच तिचे घर चालते. मला पण तिने विचारले तर मी सर्व सांगितले. ती सांगताना थोडी नाराज दिसत होती, पण तिचा आणि माझा स्वभाव आणि विचार जवळपास सारखे होते. मला तिच्या भावना समजल्या होत्या. आता ती डब्बा द्यायला आली की थोडी बोलायची. मला पण तिच्या सोबत बोलले चांगले वाटू लागले. असेच आमचे सुरू होते. पण आता माझ्या मनात तिच्याबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली होती. एकदा मला बाहेरचे जेवण करायची इच्छा झाली. मी मनीषाला कॉल केला आणि म्हणालो, आज डब्बा आणू नको, पण डब्बाचे पैसे घ्यायला ये. ती संध्याकाळी आली. मी आधीच बाहेरून जेवण बोलवले होते. ती आली. मी तिला म्हणालो, आज तू माझ्याकडे जेवण करायचे, रोज तू मला जेवण देते, आज मी तुला जेवण खाऊ घालतो. ती नाही म्हणत होती, पण माझ्या म्हणण्यावरती तयार झाली. आम्ही जेवण करू लागलो. जेवण करताना ती मला म्हणाली, आजपर्यंत मला कोणी असे जेवणासाठी बोलवले नाही. माझे काम होते डब्बा द्यायचे आणि मी तेच करत होतो. तू पहिला आहे ज्याने मला जेवण करायला लावले. मी म्हणलो, मी तर बोलवले ना. ज्याचे स्वभाव सारखे असतात त्याच्यामध्ये होतातच. यावरती माझ्याकडे पाहू लागली. खर तर आमचे मन पण जुळू लागले होते. आमचे बोलणे वाढले होते. ती पण मला आपल्या आयुष्याच्या गोष्टी सांगत होती. मला तिचे बोलणे ऐकायला आवडत होते. एकदा मी मार्केटमध्ये गेलो. मला खरेदी करायचं होते. मी खरेदी केल्यावर मनीषासाठी एक छान साडी घेतली. ती आली आणि डब्बा देऊन जाऊ लागली. तर मी तिला म्हणालो, थांब, बस, 2 मिनिट, कुठे जात आहे एवढ्या घाईने? तर ती थांबली. मी आतमध्ये जाऊन तिच्या साडी आणली आणि तिला देऊ लागलो. ती साडी पाहून एकदम अचंबित झाली आणि मला नको म्हणाली. मी म्हणालो, मी तुझ्यासाठीच आणली आहे. तर तिने साडी घेतली. ती खूप खुश होती. तिच्याकडे पाहून असे वाटत होते जणू खूप दिवसानंतर तिला कोणी काही दिले. मी तिला म्हणालो, तू अशीच खुश राहत जा. तू अशी राहिली तर खूप सुंदर दिसते. यावरती हसली आणि माझ्याकडे पाहू लागली. मी पण तिच्याकडे पाहत होतो. नंतर ती आपल्या घरी गेली. आता मला ती आवडू लागली होती. मी रात्री तिला कॉल केला आणि विचारले, साडी चांगली आहे का? तर ती म्हणाली, हो, खूप छान आहे, मला खूप आवडली.
त्या दिवशी आम्ही खूप बोललो. आता आम्ही कॉलवर पण बोलत होतो. आमचे मन जुळले होते आणि आमची जवळीकता वाढली होती. मला काही बाहेर काम असेल तर तिला घेऊन जायचो आणि तिला पण काही खरेदी करायचे असेल तर मला घेऊन जायची. असे चालत राहिले आणि आमचे मन पूर्णपणे एकमेकाचे केव्हा होऊन गेले कळलेच नाही. तो सुट्टीचा दिवस होता. ती डब्बा घेऊन आली. ती आली तर मी तिच्याकडे पाहतच होतो, कारण ती मी घेऊन दिलेली साडी नेसून आली होती आणि फार सुंदर दिसत होती. मी तिच्याकडे पाहतच राहिलो आणि ती म्हणाली, काय बघतोस? मी म्हणालो, तू खूप सुंदर दिसत आहे. यावर ती लाजली आणि ती खरंच खूप सुंदर दिसत होती. मी तिच्याकडे पाहून भारावून गेलो होती आणि आपली आवडती व्यक्ती जर आपल्या समोर असेल तर आपले स्वतःवरच नियंत्रण राहत नाही, असे माझे झाले होते. मी आता तिच्या जवळ आणि तिच्याकडे पाहू लागलो. तिला पण समजले होते हा काय पाहत आहे म्हणून. तिच्या डोळ्यात प्रेमाची आतुरता दिसत होती आणि कित्येक दिवसापासून तिला या दिवसाची वाट असावी हे समजत होते. आता आम्हाला रोखणार कोणी नव्हते आणि तिच्या या रूपामुळे मला तर आग लागली होती. आता आम्हाला एक होण्यासाठी कोणीच रोखू शकत नव्हते आणि तसेच झाले. आम्ही केव्हा एक झालो आम्हालाच कळले नाही. आम्ही एकांतता आम्हाला हवीशी वाटू लागली आणि त्या एकांतेचा पुरेपूर आनंद घेऊ लागलो. तिच्या मनात असलेली वाट आज पूर्ण होत होती आणि त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद निर्माण झाला होता आणि काही वेळाने त्या आनंदाचा शेवट झाला. तसेच नंतर ती मला म्हणाली, मला आज खूप दिवसांनी माझे मन हलके झाले. खूप दिवसाचे माझ्या मनात लपवून ठेवलेले इच्छा त्या आज पूर्ण झाल्या आणि ती खूप खुश होती. गोष्टी आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा.